नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 27 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला दाखवताच सगळे पाडव्याची ओवाळणी करत असतात. तन्वी त्या फोनवर आलेल्या लिंकवरती क्लिक करतच असते, तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की अश्विनला तिला पहिलं ओवाळायचंय. म्हणून पटकन ती सगळ्यांना थांबवते आणि म्हणते, "पहिलं मी ओवाळणार अश्विनला." अश्विनला ती ओवाळते आणि अश्विनने लग्नाच्या पहिल्या पाडव्यानिमित्त तिच्यासाठी सोन्याचा हार बनवलेला असतो. हार बघून ती प्रचंड खुश होते आणि म्हणते, "अश्विन अरे किती विचार करतोस तू माझा सगळ्यांकडे बघून." मग अर्जुन ओवाळणी करतो. बघतो तर त्याच्याकडे तर गिफ्टच नसतं सायलीसाठी. सायली म्हणते काही हरकत नाहीये आणि ती असं नाटक करते की अर्जुनने तिच्यासाठी मंगळसूत्र घेतले आणि ते घालून सगळ्यांना विचारते की कसं आहे मंगळसूत्र. सगळ्यांना सायलीचा हा मोठेपणा खूप आवडतो. अर्जुनने तिला काही गिफ्ट आणलेलं नसतं तरी सुद्धा ती निराश न होता त्याच्यात सुख मानते. तन्वी म्हणते, "अश्विनने मला सोन्याचा हार दिला आणि अर्जुनने हिच्यासाठी काहीच नाही आणलं, म्हणून मला खिजवताय ना?" सायली म्हणते, "तन्वी तू इतकी पण महत्वाची नाहीयेस की की आम्ही तुझा इतका विचार करावा. अश्विन भाऊजींना ओवाळलंयस ना, जा आता तुझ्या खोलीत." इकडे महिपतकडे आपण बघतो. महिपत त्या शुभमला विचारतो की प्रियाने त्या लिंकवरती क्लिकच नाही केले तर काय करणार? शुभम म्हणतो, "मग काय करणार? लोकं घाबरतात ना अशा लिंक्सवर क्लिक करायला. त्यांना असं वाटतं त्यांचं बँक अकाउंट पूर्ण रिकामी होईल जर अशा अकाउंटवरती लिंक क्लिक केलं तर." महिपत म्हणतो, "मला लोकांची गोष्ट सांगू नकोस. आता पुढे काय करायचं ते सांग." शुभम म्हणतो, "मला प्रियाचा फोन जरा वेळ जरी मिळाला ना, तर मी सगळं ते डिलीट करून टाकू शकतो." नागराज म्हणतो, "आलंय माझ्या लक्षात. म्हणजे प्रियाचा फोन ताब्यात कसाही करून मिळवायलाच हवा." नंतर आपल्याला दाखवतात की रविराज आणि प्रतिमा सुभेदारांकडे येतात दिवाळीनिमित्त. सगळे फार आनंदी असतात. रविराज म्हणतो, "सायली बरं का, आमच्या ॲक्सिडेंटच्या आधी सुभेदार आणि किल्लेदारांकडे दिवाळी एकदम दणक्यात साजरी व्हायची. फटाके म्हणू नकोस, गप्पा म्हणू नकोस, गाणी म्हणू नकोस, वेगवेगळ्या टाईपचे गेम्स म्हणू नकोस, मज्जाच मज्जा." अर्जुन म्हणतो, "आपण पण मग गेम्स खेळूया ना." मैनावती पण म्हणते, "हो, काय जे काही खेळ आहेत ते खेळूया ना आपण." अर्जुन विचार करतो, "या खेळांमध्ये जर सायलीची आई आणि तन्वीच्या आईला इन्व्हॉल्व केलं तर नक्कीच कळेल की तो हार कोणी चोरलाय." तो लगेच पूर्णाजीला म्हणतो, "पूर्णाजी आपण सगळ्यांना इन्व्हॉल्व करून एक गेम खेळूया का?" पूर्णाजी म्हणते, "हो हो नक्कीच." मग पूर्णाजी सगळ्या मायलेकींची जोडी बनवते. पण प्रतिमा म्हणते, "पूर्णाजी कोणतरी प्रेक्षकांमध्ये असायला हवं ना, मी नाही हा गेम खेळत." तन्वी लगेच म्हणते, "आई मी जिवंत आहे, मी काही मेलेली नाहीये, मी आहे ना इकडे, मग कशाला तू नाही खेळत?" अश्विन म्हणतो, "आता तर सरळ सरळ तुम्ही साधा एक गेम पण खेळू देत नाहीयेत का माझ्या बायकोला?" रविराज म्हणतो, "ती न खेळलेलीच बरी, कारण खेळताना रंगाचा बेरंग नको करायला तिने." मग पूर्णाजी सगळ्या मायलेकींच्या जोड्या एकत्र बसवते आणि त्यांच्या पुढ्यात कपड्यांचे ढेर ठेवते. त्यांना सांगते की तुम्हाला फक्त या कपड्यांची घडी घालायची. पण अर्जुन विचारतो, "मग त्याच्यातून आपल्याला काय खेळ खेळणार?" पूर्णाजी म्हणते, "ह्याच्यात तर खरा गेम आहे. तुम्ही घडी घातल्यावर आपल्याला काय ते कळेल." पण अर्जुन म्हणतो, "मी तर गेम खेळत नाहीये, मला तर सांग." मग पूर्णाजी त्याच्या कानात काहीतरी कुजबुजते. अर्जुन म्हणतो, "वाव पूर्णाजी, मस्त गेम आहे." आणि लगेच गेट सेट स्टार्ट म्हणून सगळ्यांना घड्या घालायला सांगतो. पूर्णाजी म्हणते, "गेमचं नाव आहे तान्हा पिनी निपाजा, म्हणजेच इंद्रधनुष्यातले रंग आणि त्याप्रमाणे तुम्हाला कपडे रचायचे होते." सगळ्यांचे कपडे रचून झालेले होते. पण फक्त सायली आणि प्रतिमाने त्या रंगाप्रमाणे ते कपडे रचले होते. तन्वी म्हणते, "पण माझं सर्वात आधी घडी घालून झालंय, म्हणजे मीच जिंकले." सगळे हसायला लागतात. पूर्णाजी म्हणते, "नाही, सायली आणि प्रतिमा जिंकल्या, कारण त्यांनीच इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे हे कपडे रचले आहेत." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की पूर्णाजी एक नवीन गेम सांगते. त्यामध्ये तिने मायलेकींच्या जोड्या ठेवलेल्या असतात. पण त्यांना ती चॅलेंज करते की तुमच्या घरी आगाऊ पाहुणे आले आहेत आणि ते प्रत्येक गोष्टीला नकार घंटा देतात. मग प्रत्येक गोष्टीला ते नाही म्हणतात. म्हणजे आता सरबत दिलं तर अर्जुन पावडा दाखवलाय. तो म्हणतो की सरबतामध्ये मीठ खूप जास्त आहे. त्यावर मैनावती म्हणते, "मीठ जास्त असेल म्हणून काय झालं? मी आता पुन्हा पुन्हा नाही बनवणार. हवं तर बाहेरून मागवा." इकडे तन्वीचा जो गेस्ट दाखवला असतो तो पण तेच म्हणतो. तन्वी पण तेच उत्तर देते, "मी मी नाही पुन्हा बनवणार.
एक काम करा, तुम्ही ऑर्डर करा बाहेरून. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते. अस्मिता पूर्णाजीला म्हणते सुद्धा, की या दोघींचे विचार किती सेम आहेत आणि दोघींची वाक्य देखील सेम आहेत. अर्जुनच्या पण ही गोष्ट लक्षात येते आणि तो विचार करतो, की ह्या दोघींची DNA टेस्ट तर करायलाच लागणार. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.